नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र मातंग मान समाज सामाजिक संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली असली तरी नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज आजही उपेक्षित, वंचित आणि शोषित अवस्थेत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी सांगितलंय। कांबळे म्हणाले की शासन आणि लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। समाजाचं पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे। जिल्ह्यातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी पारंपरिक लोककलावंतांच्या समस्या देखील मांडण्यात आल्या। तमाशा, लावणी, हलगी, ढोलकी, वासुदेव, भोपी, बहुरूपी, पोतराज, देवीचे साठवाले, गोंधळी, नंदी बैलवाले, वाघे, मुरळी आदी कलावंत आजही आर्थिक विवंचनेत जीवन जगत असल्याचं सांगण्यात आलंय। ज्येष्ठ कलावंतांसाठी असलेल्या मानधन सवलतीच्या योजनांमध्ये बोगस कलावंतांची नोंद झाल्यानं खऱ्या कलावंतांना लाभ मिळत नाही अशी तक्रार यावेळी करण्यात आली। पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मराठी शाहीर व लोककलावंत परिषद अध्यक्ष, सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि समाजसेविका नंदा पुणेकर, इगतपुरी तालुक्यातील कलावंतांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, सुनीताताई वाघमारे, धामणगावचे त्र्यंबक सायाळे, सुनीता सायाळे, युवा नेते हितेश कांबळे तसेच तमाशा कलावंत दगडू सांबरे, हिरामन वाघ, दिनकर गोडबोळे, पंढरी बांगरे, गणपत साबळे, गंगाराम चौरे, दिलीप साळवे, सोनू गांगड, विठ्ठल गांगड, भाऊराव गांगड, काळू गांगड यांसह अनेक महिला व कलावंत उपस्थित होते। संघटनेनं शासनाकडे मातंग समाज व पारंपरिक लोककलावंतांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। खऱ्या अर्थानं गेल्या 78 वर्षापासून मातंग समाजाचा, नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास पाहता अतिशय उपेक्षित आहे आणि वंचित आहे। आता हे सर्व बघत असताना प्रत्येक मातंगवाड्यातली परिस्थिती ही सुधारली पाहिजे। या मातंगवाड्यातील लोकांना पक्की घरं मिळाली पाहिजे, त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला गेला पाहिजे। प्रत्येक मातंग समाजातील माणूस हा नाशिक शहरातील ज्या वस्त्या आहेत त्या झोपडपट्टी वस्तीत राहणारा जो मातंग समाज आहे त्याचा विकास होणं गरजेचं आहे। 2025चं युग आहे। आज त्या माणसाला स्वतःच्या मालकीचं घर मिळत नाही। आज तुम्ही जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं या मातंग समाजाला घरकुल योजनेचाही फायदा मिळाला असं मला वाटत नाही। म्हाडाचे घरं घ्यायला गेले तर त्याचे हप्ते कसे भरायचे याची चिंता त्यांना सतावत असते। त्याच्यामुळे शासन यांना घरकुल योजना आहे त्या जागेवर उपलब्ध करून द्यावी, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत। याचबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार असतील मातंग समाजातील त्यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत। शासनाच्या ठिकाणी त्यांना सामावून घ्यावं आणि स्मशानात जाणाऱ्या ज्या महिला आहेत, आमोशा मागणाऱ्या ज्या महिला आहेत, या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना नाशिक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अन्य शासकीय विभाग असतील सार्वजनिक बांधकामे याच्यामध्ये त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे। कारण त्यांचं तोपर्यंत पुनर्वसन होणार नाही। त्यांना जर टेम्पररी जर काम दिलं आणि त्यांना जर तात्पुरत्या स्वरूपाच्या रोजंदारी दिल्यात तर तात्पुरत्या स्वरूपात त्याची प्रगती किंवा त्याचं पुनर्वसन होणं शक्य नाही। त्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करणं गरजेचं आहे। यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावी। सनदी अधिकारी असतील किंवा आमचे आलेले लोकप्रतिनिधी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील, यांनी शासनाच्या पाठपुरावा करून ह्या समाजाला, या मातंग समाजाला सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणण्यासाठी, यांचा नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करावे। अन्यथा आमची मागणी अशी आहे, जर आजही 78 वर्ष होऊन या समाजाचा विकास होत नसेल तर मग कमीत कमी या मातंग समाजाचा लोकप्रतिनिधी तरी शासनाने घ्यावा नाशिक जिल्ह्यातून, अशी आमची मागणी असेल। कारण जोपर्यंत या नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज लोकप्रतिनिधीमधून घेतला जात नाही तोपर्यंत या समाजाचा विकास शक्य नाही असं आम्हाला वाटतं। ते राहिले बाजूला आणि जे डुप्लिकेट कलावंत आहे, आता मानधन कमिटी आहे, राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन समिती। आता या समितीमध्ये जे प्रस्ताव जातात, लोक ग्रुपमध्ये जाऊन फोटो काढतात, हातात संगीताचं साहित्य घेतात आणि तिथे खोटे प्रस्ताव सादर केले जातात आणि तेच प्रस्ताव मंजूर होतात आणि जो खरा कलावंत आहे तो बाजूला राहतो। ही शासनाची स्कीम ही लुबाडल्यासारखी होती। म्हणून ज्या खोट्या कलावंतांनी याच्या 10 ते 15 वर्षापासून हे प्रकरण चालू असतील
अशा प्रशासनाने, जिल्हा परिषद प्रशासनाने, जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर दखल घेऊन तातडीने ही प्रकरणं ही रद्द करावी आणि त्यांच्या पेन्शनच्या चालू असतील त्या बंद कराव्या अशी आमची या प्रेसच्या माध्यमातून विनंती आहे. कारण खरा कलावंत अक्षरशः मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेजुरी इथं गेलो तर लावणी करणारा लावणी सम्राटनी, ढोलकी वादक, हार्मोनियम वादक त्या जेजुरीच्या पायथ्याशी अक्षरशः 1-1 रुपये मागताना दिसले हो. वाईट अवस्था आहे. या लोकांना मानधन नको, मग कोणत्या लोकांना देणार तुम्ही? त्याच्यामुळं अशी परिस्थिती आहे. आणि ह्या लोककलावंतांमध्ये यांना 15 लाखाचा विमा सुद्धा मिळाला पाहिजे. या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ आयुष्य जगण्यासाठी, निरोगी आयुष्य जगण्यासाठी अगर त्याला शासनाने 15 लाखाचा जर विमा नाही काढला, समजा आता 15 लाखाचा जर त्यांना विमा दिला तर खऱ्या अर्थानं माझ्या मते त्याला सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतील. आता कलाकार कसे तमाशातला कलाकार असेल किंवा एखादा लावणी सम्राटने असेल किंवा त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या गोपी असतील, वासुदेव असेल, पिंगळा असेल, पोतराज असेल किंवा अनेक कलावंत आहेत, हे लोककलावंत हे अक्षरशः उपेक्षितच राहिलेले आहेत. आता बघा, नाटकातला कलाकार मोठ्या ठिकाणी गेलेला आहे, सिनेमातला कलाकार बलाढ्य ठिकाणी गेलेला आहे, परंतु हा जो लोककलावंत आहे, तमाशातला कलावंत म्हणा किंवा हे गोपी असतील, पिंगळा असतील, वासुदेव असतील, पोतराज असतील किंवा देवीचे साठवाले असतील, हे अशा प्रकारचे कलावंत उपेक्षित राहिलेले आहेत. गावगाड्यातील, दऱ्याखोऱ्यातील जे कलावंत आहेत तेही उपेक्षित राहिलेले आहेत. या उपेक्षितांसाठी शासनाने काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. यांचा डाटा संकलित केला गेला पाहिजे. सांस्कृतिक संचालनाने संकलित करून खऱ्या अर्थानं ह्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे. आणि यांचा डाटा संकलित केल्यानंतर जसं आधार कार्ड दिलं जातं तसं एक ओळखपत्र सांस्कृतिक संचालनाने या लोककलावंतांना प्रदान करावं, जेणेकरून हा खरा लोककलावंत आहे याची ओळख पटेल आणि त्या कलावंतांना काम मिळेल. आता काही तमाशा फडमालकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्यात, आज ते पण उपस्थित राहणार होते. पण काही तोंड पाहून सांस्कृतिक संचालनामार्फत पॅकेज दिले जातात. पॅकेज कमिटीवर मोठमोठे तमाशा फडमालकांचे हे फडमालक हे कमिटीवर निवडले जातात. तर ते न निवडता सामान्य तळागाळातील जो नवीन येणारा तमाशा फडमालक असेल त्याला संधी मिळावी, त्याला पॅकेज मिळावं, त्याला प्रोत्साहन मिळावं, अशा प्रकारची आमची धारणा आहे. आणि मातंग समाज हा एक विषय आणि लोककलावंत हा दुसरा विषय. लोककलावंतांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात आणि त्या लोककलावंतांची दखल शासनाने घेऊन त्यांना वेगवेगळे कार्यक्रम द्यावेत. एकाच पार्टीला, एकाच माणसाला पाहून सातत्याने ते कार्यक्रम देऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आपण सर्वांनी जर काही यामध्ये त्रुटी असेल तर शंका विचारावं, कारण हा सगळा शोषितांचा प्रश्न आहे. त्या शोषित प्रश्न जे आपले आहे, महाराष्ट्र मातंग समाजाचा अध्यक्ष मातंग मान समाज, याचबरोबर मराठी शाहीर व मराठी लोककलावंताची आमची संघटना आहे, ती राज्यभर काम करते, त्याचाही मी अध्यक्ष आहे. या तमाशा सम्राटनी यांचं अनेक पिढ्या तमाशासाठी आणि वगनाट्यासाठी तसेच लावणीसाठी गेल्या आहेत. राष्ट्रपती समोरही त्यांना लावणी करण्याची संधी मिळाली, त्या नंदा पुणेकर आणि माझे काही सहकारी येत आहेत. खऱ्या अर्थानं प्रेस घेण्याचा उद्देश असा आहे की मातंग समाजाचे जो उपेक्षित आणि वंचित समाज आहे, गेल्या 78 वर्षापासून, आपण भारताला स्वातंत्र्य मिळाले 78 वर्ष झाले, पण नाशिकमधला मातंग समाज हा विकसित झालेला नाही. अजूनही त्याची अविकसितच्या मार्गावर आहे. आजही तुम्ही वाड्या वस्तीत जा, कोणत्याही मातंग वाड्यात जा, उदाहरणार्थ तुम्हाला जर द्यायचं जर झालं तर मोठा मातंगवाडा आहे आपले राजवाडा शेजारी द्वारकेवर, भद्रकाली मातंगवाडा आहे, फुलेनगरमध्ये मातंग वस्ती आहेत, याचबरोबर सातपूरमध्ये काही मातंग वस्ती आहेत, नाशिक रोडमध्ये 8 ते 10 मातंग वस्त्या आहेत. परंतु ह्या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये वसलेले लोक आहेत. याच्यामध्ये नाशिक हा सगळ्या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पाठीमागे राहिलेला आहे. म्हणून या समाजाचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांची मला गरज लागली की खऱ्या अर्थानं जर आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासनापर्यंत नाशिकच्या मातंग समाजाचा जर व्यथा पोहोचवल्या तर याचा विकास होईल. लोकप्रतिनिधी निवडून येतात, अनेक लोकप्रतिनिधींचे सामाजिक संबंध असतात, परंतु जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी या समाजाकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी जरी लक्ष घातलं असतं तरी या समाजाचा थोडाफार विकास झाला असता.
शैक्षणिक बाबतीत अतिशय मागासलेला हा मातंग समाज नाशिकमध्ये तुम्हाला दिसेल. इतर जिल्ह्यामध्ये तो प्रगत आहे, परंतु नाशिकमध्ये फार बिकट अवस्था आहे. नाशिकमध्ये त्या शिक्षणाची गोडीच नाही आहे, सामाजिक स्थैर्य तर नाहीच. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर त्यांचं बघितलं, राहणीमानाचा दर्जा तर अतिशय खालचा दर्जाचा आहे. तुम्ही समक्ष ती परिस्थिती बघा, तुम्ही सगळ्या जणांनी जर ती बघितली तर या समाजाचं कुठंतरी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, परंतु असं होताना दिसत नाही. आणि मग कुठंतरी पावलं उचलली गेली पाहिजे हे समाजाने. होतं काय, आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती काढतो, नवजीवास्ता साहेबांची जयंती काढतो, हे यांच्या जयंत्या काढणं, या पुरुषांचं आठवण करणं आणि त्यांच्या मार्गावर चालणं हा एक भाग वेगळा. परंतु त्यांनी जे कार्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रेरणा दिली, ही सामाजिक उपेक्षित आणि वंचित शोषित लोकांना हा त्याचा विकास झाला पाहिजे, परंतु विकास होताना दिसत नाही. आता बघा, मातंगवाड्यामध्ये स्मशानात जातात महिला आणि स्मशानात गेला का ते प्रेत जळालं की त्याची राख जोपर्यंत नातेवाईक निवडत म्हणजे नेत नाहीत, अस्तिका नेत नाही, तोपर्यंत त्या दारात बसलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर त्या महिला ते राख चाळायला जातात शेवटी, आणि त्याच्यातून काही गुंजभर सोनं मिळेल किंवा धातू मिळेल त्याच्यावर उपजीविका करतात. हे नाशिक शहरातली परिस्थिती आहे. आता काही मातंग समाजाच्या महिला आमुषा मागताना प्रत्येकाच्या दारात दिसते, आणि ते आमुषा किती वेगळ्या प्रकारची असते की बाबा समाजामध्ये आमुषा देण्याची रूढी परंपरा जी आहे ती ज्या एखाद्या माणसाच्या अंगावरनं उतरून धान्य, कडधान्य आणि मिरच्या, तेल दिलं जातं आणि ते निकृष्ट दर्जाचं असतं. आणि अशा प्रकारच्या अवस्थेत या समाजाने जगणं ही बाब शोकांतिक आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे 5-6 आमदार झाले, परंतु नाशिक हे दुर्लक्षितच राहिलं. नाशिककडे त्यांनी लक्ष घालणं गरजेचं. आता मातंग समाजाच्या स्मशानातल्या आणि आमुषांच्या महिलांच्या संदर्भातला प्रश्न मी आपले नामदार भुजबळ साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यांच्याकडे मांडला, त्यावेळेस हाच विषय जयंत जाधव विधान परिषदेचे आमदार यांनी तो उचलला. कमीत कमी त्या लोकप्रतिनिधीने हा प्रश्न उचलल्यामुळे अधिवेशनातही गेला आणि भुजबळ साहेबांनी त्याच्यावर प्रश्नही मांडले आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, यांचं पुनर्वसन कसं करता येईल याच्यासाठी प्रोसिडिंग तयार केलं आणि ते शासनाला पाठवलं. परंतु 2015 पासून कुठल्याही प्रकारची त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेली दिसत नाही. म्हणजे शासन निर्णय घेतं, म्हणजे मंत्रालय निर्णय घेतं, परंतु शासनाने त्याच्यावर दखल घेऊन इम्प्लिमेंट करणे गरजेचं आहे. कारण या समाजाचे शोषित उपेक्षित प्रश्न मांडले गेले पाहिजे. हा समाज सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण आजही माणसापेक्षाही लाजीरवाणं जीवन जगावं लागतं. आजही स्मशानात जायचं. आपण म्हणतो आपला देश गेला, चंद्रावर गेला, आपली संगणकाची प्रगती झाली, परंतु त्याच्यातलाच एक समाज इतका उपेक्षित आणि वंचित, त्या आमुषा मागावं लागते, आमुषाला जाऊन आणि कचरा वेसावा लागतं. एका बाजूला इतकं चित्रण बेकार आहे, मी त्याचं व्हिडिओ चित्रण पण केलेलं आहे की जनावर एका बाजूला जनावर खातं आणि दुसऱ्या बाजूला ती बाई कचरा वेचते. हो, हे दुर्दैव आहे. हे आपण याचं कुठंतरी पुनर्वसन झालं पाहिजे. ह्या माणसांना सामान्य नागरिकांच्या प्रवाहात आणलं गेलं पाहिजे ही आमची धारणा आहे. त्याच्यासाठी ही प्रेस घेतली. आपल्या लेखणीच्या धारदार माध्यमातून कमीत कमी ह्या वंचित प्रश्न आपण मांडावेत. आपल्या लेखणीमुळं आम्हाला न्याय मिळण्याची क्षमता वाटते, आम्हाला आधार वाटला आहे. मी विनंती केली आहे की आम्ही इतर बलाढ्य भांडवलदारांसारखे आपण प्रेस मोठा घेऊ शकत नाही, परंतु जे लेखणीवाले आहेत त्या लेखणीच्या माध्यमातून जर हा उपेक्षित वंचित प्रश्न जर आपण मांडला तर नक्कीच याला कुठंतरी वाचा फुटेल. या लोकांना सामान्य नागरिकांच्या जीवनात यायला मिळेल, जनसामान्यात वावरायला मिळेल आणि हा समाज सुधरेल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून तुमची लेखणीची आम्हाला गरज आहे. आमची सगळ्यांना हात जोडून विनंती आहे समाजाच्या वतीने. आणि याच्यामध्ये माझा निष्कर्ष असा आहे, मी गेल्या 40 वर्षापासून सामाजिक स्वरूपाचं उपेक्षित वंचित कार्य करतो, परंतु मला असं आढळलं की जर या समाजाचा लोकप्रतिनिधी जर असला तर या समाजाचा विकास होईल, याच्याबरोबर दलित घटकातील किंवा बाकीच्या धर्माचे जातीचे विकास होईल. कारण शोषित आणि उपेक्षित मधला जर तिथं लोकप्रतिनिधी स्वीकृतमध्ये का होईना यांनी घेतला तरी त्याचा विकास होईल असं मला तरी वाटतं. अशा माझ्या भावना आहेत. आणि या जोपर्यंत गांभीर्याने हे कोणी घेत नाही तोपर्यंत त्याचा विकास होणार नाही अशी अपेक्षा आहे. आता निवडणुकीचं वारं आहे, प्रत्येकजण प्रत्येकाकडे जातो, परंतु आमची धारणा आहे की या उपेक्षित समाजाला कुठंतरी सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणावं एवढी आमची विनंती आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे हा उपेक्षित प्रश्न आपण सोडवावा. आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून हा महाराष्ट्रापर्यंत, हा नाशिक जिल्ह्यातील
मातंग समाजाचा प्रश्न जावा ही आपल्याकडे विनंती आहे.